नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीचे ॲनालिसिस करणार आहोत. आपण जे काल बोललो होतो ते आज जवळपास झालेलं आहे. म्हणजे आपण बोललो होतो ते ह्याच्या खाली टार्गेट भेटू शकतो. मग एक टार्गेट मोठा पण भेटला आहे. आज मस्तपैकी सेलिंग झालेली आहे मार्केटमध्ये. डेली चार्टमध्ये पण दिसू शकते. आज 156 पॉईंट म्हणजे निफ्टी 156 पॉईंट म्हणजे 63% -0.63% इतकं पर्सेंटेज वाईज मार्केट खाली पडलं आहे निफ्टीचं. आता आपण या निफ्टीचं चार्ट बघूया. एक घंट्याच्या आवरली चार्टमध्ये चेक करूया नेमकं काय झालं तर काय नाही. तर हे बघा, एक घंट्याच्या चार्टमध्ये पण खूप मस्त सेलिंग आलेलं आहे. इथनं एक बॅकग्राऊंड दिलेला आहे. मॉर्निंगला सकाळीच एक ब्रेकडाऊन दिला होता, पण ते पहिलं काय आहे ओपनिंग खाली होऊन परत वरती गेलं होतं. त्याच्यामुळे वरती काय आहे 24,900 डबल एक रेजिस्टन्स घेऊन परत खाली होतं. 15 मिनिटवर बघूया एकदा. 15 मिनिटवर एकदम क्लिअर दिसेल. हे बघा 15 मिनिटवर बघा, पहिली कॅन्डल मस्त बनली होती. हॅमर टाईपने पण मस्त मुवमेंट केला होता. हे बघा, ही कितीची 17 2 41 17 41 20 25 म्हणजे 60-70 पॉईंटचा अपसाईड पण दिलं होतं. नंतर एक बनली शूटिंग स्टार तर तुम्हाला सगळ्याला माहितीच असेल. शूटिंग स्टार एक बेरिश कॅन्डल आहे. जी बेरिश कॅन्डल आहे तिने मार्केट हे असं दर्शवतं की जर टॉपला बनले ते टॉपला जर बनली ती तर असं दर्शवते की ती आता मार्केट डाऊन साईडला जाणार आहे, किंवा चार्टवर असं दर्शवते ती की आता डाऊन साईडला मार्केट जाणार आहे. हे बघा, थोडंसं मॉर्निंगला जी किती मोठी कॅन्डल बनली 51 पॉईंटची बनवली, परत रिव्हर्स झालं थोडंसं, नंतर परत खाली आली आणि परत एक नंतरच्या टायमाला एकदम मस्त 12:30च्या नंतर हे बघा किती मस्त एक पण रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनली नाहीची वरती जायचं इंडिकेशन दाखवू शकते. म्हणजे एकदम मस्तपैकी सेलिंग आलेली आहे आज. एकदा 5 मिनिटवर चेक करूया आपण काय प्रॉब्लेम आहे ते काय नाही. एकदम मस्तपैकी हे बघा 5 मिनिटवर पण मस्त आहे. इथं किती वेळ कन्सल्टेट केलं, कमीत कमी 11 वाजल्यापासून जवळपास 1 ते 1.5 घंटा, 10:50 ते 12:40 म्हणजे 10:50 11:50 2 घंटे, जवळपास 1-2 घंटे त्याने एका रेंजमध्ये केलं. नंतर खाली आलं. हे बघा वरती इथं पण एक शूटिंग स्टार बनवते कन्फर्मेशन पण साठी. ही 34 आणि 34 आणि हे 36 34 70 पॉईंट इथे झालं. 35 70 पॉईंट इथे झालं होतं टार्गेट. पण जी 12:30च्या नंतर जी सेलिंग आली ती मस्त आली. 1 वे आली डाऊन साईडमध्ये. हे बघा 1:30 वाजेपर्यंत नो प्रॉब्लेम होते. नंतर पण एकदम कन्सल्टेशन केलं म्हणजे एका रेंजमध्ये केलेलं आहे. आजचं हे झालं. उद्यासाठी बघू आपण उद्याचं काय होतं प्लॅनिंग काय नाही. उद्यासाठीच बघा आता डेली चार्टवर काय दिसतंय. डेली चार्टवर पण एक निगेटिव्ह कॅन्डल दिसते. उद्या एक ग्रीन कॅन्डल बनला पाहिजे, म्हणजे एक हिरवी कॅन्डल बनला पाहिजे ह्याच्या आतमध्येच. आणि परवाच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी ह्याची ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डलच्या खाली ब्रेकडाऊन द्यायला पाहिजे. मग एक मुवमेंट मस्तपैकी भेटू शकते. 15 मिनिटवर चार्टवर पण काय एवढं काय खास दिसत नाही आहे. सेलिंग तर आहे ह्याच्यामध्ये अजून पेंडिंग, पण बाईंगला सध्या काय इंटरेस्ट नाही ह्याच्यामध्ये. बाईंग न केलेली ते बरं राहील. बाईंग जर केली तर उगाच एसेल जायचं काम होईल. त्याच्यामुळे अजून 15 मिनिटवर 5 मिनिट किंवा 15 मिनिटवर आपण जेवढं होईल तेवढं डाऊन साईडचाच प्रयत्न करायचा, किंवा उद्या दिवस ट्रेडिंग बंद ठेवली तर चालेल. परदिवशी आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनली त्याच्या खाली जर मार्केट आलं मग परवा दिवशी तर मग मस्तपैकी आपल्याला डाऊन साईडला एक मुवमेंट भेटू शकतो. एक डायरेक्शन मुवमेंट 60 ते 70 पॉईंटचा. त्याच्यामुळं जास्त काय उद्याच्याला हे करू नका. हे बघा इथं चला ह्याच्यावरही जर ह्या रेंजमध्ये जर बनली उद्या ह्या 2 रेंजमध्ये आणि डाऊन साईडला जर ब्रेकडाऊन केलं तर एक मुवमेंट जवळपास 24,600पर्यंत 550पर्यंत भेटू शकतो. चला उद्यासाठी जास्त काय सेलिंगच्या साईडला जास्त लक्ष ठेवा. बाईंग साईडला जास्त काय ट्रेड घेऊ नका. धन्यवाद.